नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अवधूत ॲग्रोमार्ट यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला नव्हता, तर आज आपण तुमच्यासाठी खरीप हंगामासाठी चांगल्या कपाशी कोणते वाण ठरणार आहे तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आता येणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खरीप हंगामामध्ये जर तुम्ही कापूस पिकाची लागवड करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 कापूस वाण सांगणार आहे जेणेकरून तुमच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला बघितलं ज्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता असते अशा ठिकाणी तुम्ही अजित सीडची 155 हे कापूस वाण निवड करू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पाणी होणारी निचरा जमीन असेल किंवा ज्या ठिकाणी शेतकरी पाणी देऊ शकत नाही कपाशीला किंवा पावसाची जी कमतरता आहे ती कमी पडली तर अशा वेळेस अजित 155 हे कापूस वाण अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये येऊ शकते। तर याचा कालावधी जर बघितला 155 कालावधी 140 ते 150 दिवस कालावधी या वाणाचा असणार आहे। तर हे अजित सीडचं एक संकरित कापूस बियाणे असून जे त्याच्या अनुकूल क्षमतेमुळे ताण आणि सहन करण्याच्या क्षमतेमुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत मौल्यवान प्रसिद्धी या वाणाला मिळालेली आहे। हे वाण तुम्ही जिरायती आणि बागायती वाणासाठी वापरू शकतात आणि पण ज्या शेतकऱ्यांना जिरायती जमीन असेल त्यांनाच अतिशय एक नंबर हे वाण ठरणार आहे। तर याच्यामध्ये जर बघितलं तण आणि किडीचं सहनशीलता, तर पाण्याचा ताणाला बी बसू शकतो आणि रस शोषणाऱ्या कीटकांना पाणी लाल होण्याचा अत्यंत प्रतिकार रोज या वाणामध्ये तुम्हाला दिसून येते। तर जिरायती परिस्थितीमध्ये प्रति एकर 6 ते 12 क्विंटल असे उत्पादन यामधून तुम्हाला निघू शकते आणि जर तुम्ही बागायती असेल तर प्रति एकर 12 ते 18 क्विंटल उत्पादन तुम्हाला या वाणापासून मिळू शकते। तर या वाणाचं 475 ग्रॅमचं जे पॉकेट तुम्हाला मार्केटमध्ये 800 ते 950 किंवा 900च्या आसपास पुढे जास्त पण मिळू शकते। तर मित्रांनो, हे झालं पहिलं वाण। आता दुसरं वाण आपण बघणार आहे ज्याची डिमांड सगळीकडे जास्त असते आणि ही जास्त म्हणजे जास्त किमतीने ही खरेदी केली जाते, ते आहे कबड्डी। तुलसी सीडची कबड्डी हे वाण तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती आहे। तर भारतातील एक अत्यंत लोकप्रिय संकरित बीटी कापूस हे वाण आहे, जेणेकरून या कापसाची जे पॉकेट मार्केटमध्ये 2000 ते 3000 पर्यंत शेतकरी विकत घेतात। तर याच्या उच्च उत्पादन क्षमतेमुळे आणि रस शोषणाऱ्या किडींना असलेल्या प्रतिकार शक्तीमुळे महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेश यासारख्या राज्यामधील शेतकऱ्याकडून याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। याचे मुख्य वैशिष्ट्य बघायला गेले तर मोठ्या बोंडासाठी ह्या कापसाची जास्त ओळख आहे, त्यामुळे हाताने बोंडे काढणे अतिशय चांगल्या प्रमाणात सोपे जाते, वेचणीला एक नंबर जाते, त्यामुळे मार्केटमध्ये शेतकरी याला जास्त पसंती देत असतात। तर याची जर वाढ बघितली तर वनस्पतीची रचना संक्षिप्त असते, ज्यामुळे वनस्पती आपली ऊर्जा प्रामुख्याने बोंडे तयार करण्यात वळवू शकते। तर हे सिंचन आणि जिरायती अशा दोन्ही पिका परिस्थितीमध्ये तसेच विविध प्रकारच्या जमिनीत याची कामगिरी चांगली राहते। तर तुम्ही बागायती किंवा जिरायती जमिनीसाठी याची लागवड करू शकतात। तर पेरणीची वेळ सर्वांना माहितीच आहे, पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात मे किंवा जून पेरणीसाठी सर्वात चांगला हा कालावधी आहे। आणि जर आपण कबड्डीचं जर अंतर बघितलं तर 4 ते 5 फूट आणि प्रत्येक रोपामध्ये 2 फूट अंतर अशी याची शिफारस केलेली आहे। तर साधारणपणे तुम्ही प्रति एकरसाठी 1 ते 2 किलो बियाणे तुम्ही वापर करू शकतात। तर याची जी प्राईज मार्केटमध्ये साधारण आता यावर्षी 900च्या आसपास असणार आहे। तर तुमच्या भागामध्ये कापसाची या कबड्डीची वाणाची किंमत किती राहते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। दुसरी व्हरायटी बघा आपण US ॲग्री सीडची 7067। तर मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांनी 7067 या वाणाला चांगल्या प्रमाणात पसंती दिलेली आहे। तर या वाणामध्ये 7067 तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांना माहितीच आहे, लांब लोक या शेतकरी या वाणाची लागवड करत असतात। तर याची जी बोंडाची साईज बघितली तर अतिशय गोल प्रमाणामध्ये बोंडाची साईज आहे आणि याच्यामध्ये चांगला तुम्हाला रस शोषक किडीचा प्रादुर्भाव कमी दिसणार आहे, त्यामुळे शेतकरी याला जास्त पसंती देत असतात। US सीडची भरपूर शेतकऱ्यांनी मागील वर्षीमध्ये 2 ते 3000 पर्यंत किंवा यापेक्षा जास्तही शेतकऱ्यांनी याला खरेदी केलेली आहे, त्यामुळे जर तुम्हाला 7067 मिळाली एकदा नक्की तुम्ही याची लागवड करून बघा। तर यानंतर आपली जी आहे नवनीत। तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी आता नवनीत या वाणाची लागवड करत असतात। तर भरपूर ठिकाणी आता या छत्रपती संभाजीनगरमध्ये भरपूर शेतकरीमध्ये
नवनीत या कापूस बियाण्याची लागवड करत असतात. तर हे नोझुविडू सीडचे विकसित केलेले एक लोकप्रिय दुष्काळ प्रतिरोधक संकरित बियाणे आहे, ज्यामुळे बोंडअळी आणि रस शोषणाऱ्या किडींना प्रतिकार करण्याची क्षमता तसेच सहज काढता येणाऱ्या मोठ्या अंडाकृत बोंडामुळे शेतकऱ्यांमध्ये या वाणाला मोठी पसंती दिलेली आहे. तर मित्रांनो, NCH 929 हे वाण बीटी नवनीत या वाणाने ओळख केली जाते. तर साधारणपणे 475 ग्रॅमचे ते 1 किलोच्या पॅकेटमध्ये उपलब्ध याची साईज आहे, पण आपल्याकडे 475 मध्ये जास्त खरेदी केली जातात. तर मित्रांनो, हे खरेदी करण्यासाठी तुम्ही जवळील आपल्या कृषी सेवामध्ये जाऊन याची खरेदी करू शकता. तर याच्यामध्ये बघितलं तुम्ही जिराई आणि बागायती जमिनीसाठी याचा वापर करू शकतात. तर यानंतर आपण शेवटचं जे वाण बघणार आहे ते सर्वांना तुम्हाला माहितीच आहे, राशी सीडचं 659 हे वाण भरपूर शेतकऱ्यांना पसंती दिलेलं आहे, जेणेकरून या शेतकऱ्यांना उत्पादन जास्त प्रमाणात मिळते. त्यासाठी हे शेतकरी 659 या वाणाची लागवड करत असतात. तर एक उत्कृष्ट आणि जास्त उत्पादन देणारे हे वाण आहे. त्यामुळे संकरित कापसाचे बियाणे तुम्ही जिरायती किंवा बागायती अशा दोन्ही प्रकारच्या शेतीसाठी या वाणाची लागवड तुम्ही करू शकता. यामध्ये जर बघितलं तर किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो आणि तुम्हाला शेतकऱ्यांना वेचणीला पण सोपे जाते. त्यामुळे शेतकरी 659 घेत असतात आणि याचा कालावधी जर आपण बघितला तर 145 ते 160 दिवस याचा कालावधी असतो. त्यामुळे बरेच शेतकरी या वाणाची लागवड करून दुसरे वाण लागवड करत असतात. तर याचे जर बघितलं आपण वाढीस पसंतीचं राज्य कोणकोणते आहे, तर सर्वप्रथम आपलं महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक अशा राज्यामध्ये याला जास्त पसंती दिली जाते. तर जर आपण बघितलं काळ्या मातीमध्ये याला चांगली पसंती मिळालेली आहे. जर तुमची काळी जमीन असेल तर तुम्ही या वाणाची नक्की लागवड करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या 5 वाणांपैकी तुम्हाला कोणते वाण जास्त उत्पादन देते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जवळ शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती चांगल्या प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.